एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। विषमता कुठली? आर्थिक किंवा असमानता, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी ही संकल्पना आज अत्यंत महत्वाची झालेली आहे। रमेश सिंग म्हणा, इंडियन इकॉनॉमीचं पुस्तक किंवा बाकीची मराठीतली पुस्तकं म्हणा, इतर पुस्तक यांनी हा भाग जास्त कव्हर केला नाही। त्यांनी तो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये थोडाफार ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ही संकल्पना समजली नाही तर आर्थिक जे आहे केंद्रीकरण झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमी किंवा रिजनल इनइक्वॅलिटी झालेली आहे किंवा स्पॅशियल इनइक्वॅलिटी म्हणजे ज्याच्यामध्ये समाजामध्येच खूप मोठी विषमता झालेली आहे आणि त्यामुळे ज्या काही अडचणी येतात त्याचा सारासार अभ्यास करण्यासाठी या संकल्पना जी आहे ही समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ही संकल्पना तुम्हाला आज थोडक्यात मी समजून सांगणार आहे। यामध्ये आर्थिक विषमता म्हणजे काय, त्याचे घटक काय, त्याचे कारण आणि त्याचे परिणाम काय, सोबतच हे जे इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी आहे याचे काही मापक आहेत का, इज देअर एनी मेजरमेंट टू क्वांटिफाय दिस इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। तर चर्चा करण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माहिती आहे आपण नेहमी डोक्यात दोन प्रश्न घेतोच। पहिला प्रश्न तुमच्यासाठी, आर्थिक विषमता म्हणजेच इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी मीन्स, एकदम सोपा प्रश्न। उत्पन्न विषमता म्हणजे याच्यामध्ये आपण इन्कम इनइक्वॅलिटी आणि संपत्ती विषमता याला आपण वेल्थ इनइक्वॅलिटी असं म्हणूया आणि ऑप्शन्स तुमच्या समोर दिलेले आहे। एकदम सोपा प्रश्न आहे की नाही? दुसरा प्रश्न पाहून घेऊया, आर्थिक विषमतेचे कारक घटक कोणते? व्हॉट आर द कॉझिटिव्ह फॅक्टर्स ऑफ इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी? तर पहिला आहे निष्पत्तीची विषमता। कुठल्या आहे? निष्पत्तीची विषमता, इनइक्वॅलिटी ऑफ आउटकम आणि दुसरी आहे संधीची विषमता, इनइक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी आणि मग ऑप्शन्स तुमच्या दिले आहेत 4। सोपं आहे ना? पण काय आहे हे सोपं वाटतं पण गडबड का होते ते आपण समजून घेऊया। कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी होणं अत्यंत आवश्यक आहे रे भाऊ। तर चला समजून घेऊया। पहिल्यांदा आपली हे कोणती कार हो? अरे बापरे, मर्सिडीज बेंज। कितीच्या सन? 2-4 लाखाची नाही, करोडोची। आणि आमची इकडे मारुती 800, झक्कास एकदम कॉमन मॅन्स कार। काय आहे? कॉमन मॅन्स कार। आणि हे आपली नाही कार, बरोबर आहे, राईट? ठीक आहे। तर इथे हा जो चालवणारा माणूस आहे याचे 4 चाक आहेत आणि हा आपला भाऊ आहे याचे बी 4 चाक आहे। 4 चाक दोघांकडे आहे। मग दोघांना विचारा कार आहे का रे भाऊ? तो हो कार आहे। पण इकडे कार एकदम झक्कास करोडोची, इकडे कार एकदमच मस्त टकाटक, कोणती? एकदमच बिलकुल आपली बजेटमध्ये। ही बजेट कार आहे आणि ही लक्झरी कार आहे। हा जो कॉन्सेप्ट आहे हा लक्झरी कार आणि हा आता इथे गरीब आहे का? गरीब नाही, पण या माणसाला जर विचारला, अहो ते तुमच्या बाजूले जे आहेत ज्यांच्याकडं मर्सिडीज बेंज एकदम झक्कास करोडपती, तर तुमच्याकडे पण कार आहे ना? तर म्हणते आहे भाऊ कार आहे, पण आपण काय गरीब माणसं। कसं म्हणते? आपण काय गरीब माणसं। मग हा गरीब, अबे तुझ्याकडे 4 चाकी कार आहे ना, तू म्हणतोस गरीब। तर हा जो आहे तो गरीब म्हणतो स्वतःला, त्याच्याकडे 4 चाक, याच्याकडे 4 चाक। गरीब म्हणजे कोणतं? रिलेटिव्ह कॉन्टेक्स्ट मध्ये है ना, तुलनात्मक दृष्ट्या त्याच्याकडे 4 चाक आहेत पण करोडोचे आहेत, माझ्याकडे 4 चाक आहेत थोड्याफार लाखाचे आहेत, बस म्हणजे मी गरीब आहो असा जेव्हा शब्द वापरते त्याला आपण काय म्हणतो? इनइक्वॅलिटी, विषमता। कुठला? आर्थिक दृष्टिकोनातून। हा लखपती असाल तर हा करोडपती आहे। इथं गरीब श्रीमंत आहे का? पण सांगता का आम्ही गरीब रे भाऊ,
सांगते ना तो मी गरीबा म्हणून, पण कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला लक्षात आलं. आता सांगायचीच गरज नाही, एकदम सोपा कॉन्सेप्ट झाला आता. ठीक आहे, तर चला थोडंसं थिअरॉटिकल समजून घेऊया. विषमता इनइक्वॅलिटी काय आहे, कारण की आपल्याला कीवर्ड्स येतात परीक्षेमध्ये, समजून तर जाते पण कीवर्ड्स लक्षात नाही राहत ना आणि मग डुच्चू होते, तर तसं नको व्हा. समाजातील अयोग्य स्थिती काय आहे, समाजातील अयोग्य स्थिती, अनफेअर सिच्युएशन इन द सोसायटी, ज्याच्यामध्ये काही व्यक्तींकडे संधी उत्पन्न आदी इतरांच्या तुलनेनं अधिक असते. काय, ज्या काही अपॉर्च्युनिटीज असतील किंवा इन्कम असेल हे इतरांच्या तुलनेनं अधिक आहे काही लोकांकडे. म्हणजेच काय, तर लोकांमध्ये आपल्याला भेदाभेद दिसते की काहींकडे संपत्ती खूप आहे, उत्पन्न खूप आहे, काही करोडोनं कमवते, काही हजारात लाखात कमवते, किंवा काहींकडे नोकऱ्या जेव्हा पाहिजे जशा पाहिजे उत्पन्न निर्माण करायच्या त्या अवेलेबल आहे आणि दुसऱ्याकडे आहे पण फारच कमी आहे, किंवा कधी कधी संधीच उपलब्ध होत नाही. अशी जी परिस्थिती आहे त्याला आपण काय म्हणतो, इनइक्वॅलिटी, विषमता आर्थिक दृष्टिकोनातून. आता याच्यामध्ये आपण व्यक्ती आणि समूह याच्यातील तफावत पाहतो. काय पाहतो, व्यक्ती आणि समूह याच्यातील आपण तफावत पाहतो. कुठल्या दृष्टिकोनातून, सामाजिक संपत्तीच्या दृष्टिकोनातून आणि संधीच्या दृष्टिकोनातून. आपण इन जनरल जर विषमता पाहिली ओव्हरऑल समग्र याच्याने कॉम्प्रेहेन्सिव्ह आस्पेक्टनी, तर आपल्याला काय दिसते, सोशल स्टॅटस, वेल्थ आणि अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये तफावत जर असेल, अशी अयोग्य स्थिती आहे त्याला आपण काय म्हणतो, विषमता म्हणतो. इथे सोशल स्टॅटस सुद्धा आलं, म्हणजे याच्यामध्ये ही विषमता कुठली झाली, सोशिओ इकॉनॉमिक. ही कुठली विषमता झाली, सोशिओ इकॉनॉमिक, सामाजिक आर्थिक. उदाहरणार्थ सोशल स्टॅटस मध्ये जर बघितलं तर भारतामध्ये जाती प्रथा आहे. आता जाती प्रथा परंपरागत दृष्ट्या जर बघितलं तर आपल्याला इथे पदसोपान दिसून येतं. देर इज अ हायरार्की विद इन द कास्ट सिस्टीम अँड इट्स अ वॉटर टाईप कंपार्टमेंट, एकदमच पॅक आहे. वरच्या जातीचा खाली ये नाही, लमजान खालच्या जातीचा किती बी ताकद लावली तर वर जाऊ शके नाही. आणि त्याच्यामुळे आपोआपच सामाजिक इनइक्वॅलिटी, सोशल इनइक्वॅलिटी असल्यामुळे त्याचे स्पिन ऑफ इफेक्ट आपल्याला इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीवर पडताना दिसतात. अशी परिस्थिती म्हणजे विषमता. आता याच्यामध्ये व्यक्ती आणि समूह असा म्हटलेला याच्यातील तफावत, जेव्हा व्यक्ती पर्सन असेल, जेव्हा व्यक्ती असेल, व्यक्तींमध्ये जर तफावत असेल तर ही झालं व्हर्टिकल. हे कसं झाले, व्हर्टिकल इनइक्वॅलिटी. ही कुठली झाली, व्हर्टिकल इनइक्वॅलिटी, ऊर्ध्वपाती झाली. आणि जर समूह असेल, समूहांमध्ये असेल फरक, तर आपल्याला काय दिसतंय, इट्स अ हॉरिझॉन्टल इनइक्वॅलिटी है ना, समांतर विषमता. असे दोन प्रकारच्या विषमता आपल्याला दिसून येतात. सहसा जे ओपन सोसायटी आहे, ओपन सोसायटी, त्याच्यामध्ये आपल्याला व्यक्तीमधील विषमता दिसून येते. देर इज है ना पीपल टू पीपल, है ना, देर इज अ डिफरन्सिएशन बिटवीन द पीपल टू पीपल और इनइक्वॅलिटी अमंग्स द पीपल, दॅट इज अ व्हर्टिकल इनइक्वॅलिटी असं आपण त्याला म्हणतो. परंतु सहसा क्लोज सोसायटी, जसं भारतासारखी परंपरागत जिथे जाती प्रथा होती तशी जर समाज असेल तर त्या समाजामध्ये आपल्याला समूहांमध्ये आपल्याला भेदाभेद, तफावत है ना, विषमता दिसून येते. म्हणजेच आपल्याला हॉरिझॉन्टल इनइक्वॅलिटी है ना, समांतर ज्याला विषमता आहे ती आपल्याला इथे दिसून येते. ठीक आहे, राईट. हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला है ना. याच्या आधारे आपण पुढचं बघूया, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी जर बघितली तर आपण इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट मध्ये, म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून, संपत्तीच्या दृष्टिकोनातून आणि संपत्ती आणि उत्पन्न याला निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या संध्या, अपॉर्च्युनिटीज, या दृष्टिकोनातून आपण विचार करतो तेव्हाच आपण त्याला इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी म्हणतो. इथे सामाजिक जो स्तर आहे किंवा सामाजिक विषमता ही बॅकग्राऊंडला आहे, ती स्टार्ट पॉइंट मध्ये येणार है ना. पण इथे आपण जेव्हा इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी म्हणतो तेव्हा दोन पॉझिटिव्ह फॅक्टर्स, दोन कारक घटकांच्या दृष्टिकोनातून त्याचं डिस्टिंक्शन करतो है ना. पहिला आहे निष्पत्तीमध्ये विषमता, इनइक्वॅलिटी ऑफ आउटकम,
आणि दुसरा आहे संधींमध्ये विषमता, इनइक्वॅलिटी इन अपॉर्च्युनिटी. संध्यांमध्ये जर विषमता असेल आणि जी काही आउटकम रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये जर विषमता असेल तर त्याला आपण आर्थिक विषमता, त्याला आपण काय म्हणतो, आर्थिक विषमता असं म्हणतो. आता इथे जर निष्पत्तीमध्ये विषमता, ते पहिल्यांदा बघूया आपण. काय निष्पत्ती म्हणजे संपत्तीमध्येच असमानता आहे. जी काही वेल्थ असेल, जे काही ऍसेट असेल त्याच्यामध्येच असमानता आहे. एकाकडे करोडो रुपये आहेत, म्हणजे एक आहे करोडपती आणि दुसरा आहे फकण्यापती. असा करोडपती आणि फकण्यापती मधला फरक, याच्याकडे जमिनीच जमीन आणि याच्याकडे जमीनच नाही, असं जर असेल दॅट इज अ इनइक्वॅलिटी ऑफ द वेल्थ. आलं की नाही लक्षात? आता असं जर असेल तर त्याच्यामुळे व्यक्तींमध्ये भिन्न आर्थिक स्थिती राहील की नाही? भिन्न आर्थिक स्थिती राहील. इकडे एक पाटील गावचा रईस 100 एकर शेतीचा, इकडे बिचारा एखादा फाटल्या धोत्राचा माणूस, पोट्ट है ना, सेमळ, याच्याकडे काहीच शेती नाही. भिन्न आर्थिक व्यवस्था, दोन्ही वेगवेगळ्या स्तरावर आहेत. म्हणजे दोघांचे जीवनमान स्तर जो आहे तो कसा झाला, भिन्न झाला. इकडे हा पाटलाचं पोट्ट, आता बेवडं असेल तर मग काहीच करता येत नाही, पण बेवडं नसन, समजदार असन तर मस्त खाईन पेन दही दूध तूप आणि धष्टपुष्ट मस्त जिमविम मारण, वेळच वेळ त्याले ना. हा बिचारा राबाले जाते, शेतमजूर हा ना, असा काडी होऊन गेला, खायला भेटे नाही ना, दिवसभर राबाचं हा ना, हाडाचा पूर्ण चुरा. असं जर असेल तर म्हणजे जीवनमान कसं भिन्न राहील. इथं आपला बिचारा फाटला धोत्राचा माणूस 40 वर्ष 30 वर्ष कसा तरी जगन आणि मग काही खरं नाही त्याचं, कारण की काबाड कष्टानं बर्बाद झाला राहील. आणि इकडे पाटलाचं पुट्ट फुल मस्त बॉडी बनवून लमचं 60-70 मध्ये बी टणक दिसन. आलं की नाही लक्षात? इनइक्वॅलिटी इन आउटकम. पण इनइक्वॅलिटी इन अपॉर्च्युनिटी हे दुसरं. त्याच्यामध्ये सुरुवातीची असमानता हे महत्वाचं. स्टार्टिंग पॉइंट, रेस लावली आहे, शर्यत लावली आहे आणि शर्यतीमध्ये कोण कुठे उभं आहे. इथे जर सपोज टू बी शर्यत आहे, याचा एंड पॉइंट आहे आणि इथं एक पोट्ट आहे आणि इथं एक पोट्ट आहे, जिंकन कोण? हे पोट्ट जिंकन. स्टार्टिंग पॉइंट काय ते खूप महत्वाचं आहे. इनइक्वॅलिटी इन द स्टार्टिंग पॉइंट. त्याला जर संधीच उपलब्ध झाली नाही किंवा उशिरा संधी उपलब्ध झाली किंवा संधी उपलब्ध होत आहे पण त्याची ॲबिलिटीच नाही, तो आधीच फुस्सा आहे, तर मग कठीण काम होईल है ना. म्हणून याला क्षमताच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघणं आवश्यक आहे. अमर्त्य सेन यांनी 1970s मध्ये एक कॅपॅबिलिटी अप्रोच, क्षमतेचा दृष्टिकोन मांडला होता आणि त्या क्षमतेच्या दृष्टिकोनातून ते काय सांगतायत अमर्त्य सेन, की एका व्यक्तीला चॉईस, निवड असली पाहिजे की त्याला कसं जीवन जगायचं आहे, कसं त्याचा उदरनिर्वाह भागवायचा आहे. निवड, चॉईस आणि दुसरं ऍक्ट, कार्य, फंक्शन, या दोघांचं जर स्वातंत्र्य असेल तर तो सहजरितेने उच्चतम जीवनयापन करू शकेल. पण जर त्याला संधी जी आहे त्याच्यात चॉईसच राहिलं नाही आणि चॉईस नसेल, जे अवेलेबल असेल त्याच्यात त्याची क्षमताच नसेल, तर तो काय करणार आहे. आणि मग अशा वेळामध्ये कॅपॅबिलिटी त्याची काय होईल, डिस्काउंट, खतम. आणि मग त्याला अपॉर्च्युनिटी आहे पण त्याची कॅपॅबिलिटी नाही, म्हणजे कॅपॅबिलिटीनुसार त्याला अपॉर्च्युनिटी मिळाली नाही है ना. फ्रीडम ऑफ चॉईस ऑफ अपॉर्च्युनिटीज हे पण असणं आवश्यक आहे. आता हे जर नसेल तर काय होणार नाही. मग हे नाही म्हणून हे नाही आणि हे नाही म्हणून हा स्टार्टिंग पॉइंट. म्हणजे आपल्याला काय दिसते, आपल्याला काय दिसते, इट्स अ सायकल. जर विषमता असेल तर पुढे विषमता घडेल आणि समता असेल तर पुढे समता घडेल. म्हणजे इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी ब्रीड्स इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. अँड इफ इट्स नॉट चेकआउट, जर याला बरोबर थांबवलं नाही, याला मर्यादित केलं नाही, याला कंट्रोल केलं नाही, देन इट विल बी क्रिएटेड मोर अँड मोर हार्श इनइक्वॅलिटी वेअर द सम सेक्शन्स ऑफ द सोसायटी, काही लोक हे ॲब्जेक्ट पॉवर्टी मध्ये जाऊ शकतात आणि मोठी तफावत आल्यामुळे त्याचे अत्यंत वाईट विपरीत परिणाम सुद्धा
पडू शकतात. तर आता त्या दृष्टिकोनातून इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी जी आहे ती आता थोडक्यात आपण समजून घेऊया वेगळ्या अँगलने. 2 कारक घटक पाहिले आपण. आता आपण बघूया समग्र आर्थिक वितरणामध्ये श्रीमंत आणि गरीब याच्यामध्ये जेव्हा तफावत असते त्याला आपण इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी म्हणतो. इट्स नथिंग बट द गॅप बिटवीन द वेल ऑफ अँड लेस वेल ऑफ इन ओव्हरऑल इकॉनॉमिक डिस्ट्रीब्युशन. अर्थकारणाची जेवढं काही वितरण झालंय त्या वितरणामध्ये श्रीमंत आणि गरीब यांना काय मिळालं है ना. श्रीमंतांना अधिक मिळालं आणि गरिबांना कमीत कमी मिळालं. आणि त्यातली जी गॅप आहे ती सातत्याने जर वाढत असेल किंवा रुंदावत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आर्थिक विषमता असं म्हणतो. आर्थिक विषमता ही 2 दृष्टिकोनातून इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट मध्ये जर बघितलं तर उत्पन्न आणि संपत्ती हे सहसा 2 डायमेन्शन्स घेतले जातात. उत्पन्न आणि संपत्ती, इन्कम अँड वेल्थ हे 2 डायमेन्शन्स घेतल्या जातात आणि त्या आधारावर आकलित केल्या जातं. जर उत्पन्न बघाल तर इन्कम इनइक्वॅलिटी आणि वेल्थ इनइक्वॅलिटी हे 2 डायमेन्शन म्हणजे इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. म्हणजे इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी जर बघितली तर इट्स नथिंग बट द इन्कम इनइक्वॅलिटी अँड वेल्थ इनइक्वॅलिटी. आणि याचे कारक घटक बघितले तर इनइक्वॅलिटी इन आउटकम अँड इनइक्वॅलिटी इन अपॉर्च्युनिटी. क्लिअर? ओके, ठीक आहे. आता इन्कम इनइक्वॅलिटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इन्कम कुठलं आकलित करायला इन्कम कुठलं घेतलं जातं, उत्पन्न कोणतं है ना, ते इट्स नथिंग बट द डिस्पोजेबल इन्कम. कुठलं घेतलं जातं, डिस्पोजेबल इन्कम. डिस्पोजेबल इन्कम म्हणजे कसं, त्याचं टोटल इन्कम है ना फ्रॉम ऑल सोर्सेस, जे काही पूर्ण असेल जेवढे सोर्सेस त्याचे तेवढ्या सगळ्या सोर्स मधून मायनस जेवढे काही त्याच्यावर टॅक्सेस लागल्या जात असतील, टॅक्सेस जेवढे काही टॅक्सेस बिफोर डिस्पोजेबल टॅक्सेस जे आहेत आणि त्याचे जे सिक्युरिटी बेनिफिट स्कीम्स आहेत ते मायनस जर केलेत, बरोबर आहे, ते मायनस जर केले तर जी काही शिल्लक रक्कम आहे ती तो उधळायला मोकळा. उधळासाठी उरलेली रक्कम, इथं टॅक्स म्हणजे सहसा इन्कम टॅक्स है ना, आपण प्रोफेशन टॅक्स पण काढतो, इथे प्रोफेशन टॅक्स पण काढतो. हे केलं आणि जीपीएफ विपीएफ ईपीएफ पकडा हे सगळं मायनस केलं की जे काही इन्कम उरली ती काय आहे, डिस्पोजेबल इन्कम. डिस्पोजेबल इन्कम किती आहे, किती प्रमाणात त्याला अवेलेबल होत आहे त्याच्यातली तफावत म्हणजे आपल्याला इन्कम इनइक्वॅलिटी असं दिसून येतं. दुसरं वेल्थ इनइक्वॅलिटी म्हणजे संपत्तीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये संपत्ती इथे कुठली घेतली आहे, हाऊ द वेल्थ इज क्रिएटेड बाय अक्युमुलेशन ऑफ सेव्हिंग. जशी जशी बचत संचित होत जाते तसं तशी आपले वेल्थ संपत्ती निर्माण होते. संपत्ती 2 प्रकारची इथे घेतलेली आहे मेजरमेंटसाठी. ऍसेट ऑफ 2 टाइप्स, जंगम मालमत्ता रिअल ऍसेट्स आणि आर्थिक मालमत्ता फायनान्शियल ऍसेट्स. रिअल ऍसेट म्हणजे कुठलं, लँड आहे एखादी है ना, बिल्डिंग आहे, जमीन आहे है ना, किंवा एखादी इमारत आहे, त्याच्यापासून जे काही उत्पन्न प्रॉफिट वगैरे येत असेल ते. फायनान्शियल ऍसेट्स मध्ये त्याचे शेअर्स असतील, बॉन्ड्स असतील है ना, SIP काही टाकल्या असतील, अधिक काही लिक्विड ऍसेट्स असतील, ते सर्व कुठे FDs वगैरे त्या कुठे आहेत, फायनान्शियल ऍसेट्स मध्ये जाणार. याच्यामधली जर तफावत असेल तर त्याला वेल्थ इनइक्वॅलिटी म्हणतात. आता गंमत बघा, खूप सुंदर आहे, याला समजून घ्या थोडस. काय गंमत आहे, इन्कम इनइक्वॅलिटी आणि वेल्थ इनइक्वॅलिटी याचं कॉम्बिनेशन आहे. याचं काय आहे, कॉम्बिनेशन आहे. ज्याची अधिक इन्कम त्याची अधिक सेव्हिंग, ज्याची अधिक इन्कम त्याचं अधिक सेव्हिंग. मग इन्कम ज्याचं जास्त आहे त्याचं सेव्हिंग जास्त होईल, तर अक्युमुलेटेड वेल्थ त्याची जास्त राहील, बरोबर आहे, राईट. पण लक्षात घ्या, जो एका थ्रेशोल्डच्या खाली ज्याचं इन्कम असतं, कमी असतं, उदाहरणार्थ गरिबांचं उत्पन्न असं असतं की तो संचितच करू शकत नाही, सेव्हिंग तो करू शकत नाही. मग सेव्हिंग नाही म्हणजेच काय, त्याची वेल्थ काय क्रिएट होत नाही. मग त्याची वेल्थ क्रिएट होत नाही याचाच अर्थ जसं जसं उत्पन्न मधली दरी वाढत जाते,
as the gap between the income is increasing amongst the societal and amongst the society or the people of the society, अशी गॅप जशी जशी वाढत जाते तसं तसं वेल्थ इनइक्वॅलिटी अधिकाधिक प्रमाणात वाढत जाते. लक्षात आलं? इन्कम इनइक्वॅलिटी जशी जशी वाढत त्याच्यात जास्त प्रमाणात वेल्थ इनइक्वॅलिटी. का? कारण की एका थ्रेशोल्ड नंतर वेल्थ अक्युमुलेशन गरिबांचं फार कमी प्रमाणात होतं किंवा होऊ शकत नाही. आणि वन्स द वेल्थ इनइक्वॅलिटी इज क्रिएटेड, एकदा वेल्थ इनइक्वॅलिटी क्रिएट झाली की फर्दर इन्कम इनइक्वॅलिटी क्रिएट होते. का? कारण की इनइक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी दिसून येते. लक्षात आलं का? तुम्हाला समजून सांगतो एकदम छान पैकी. बढिया. आपण असं गृहीत धरूया की इन्कम इनइक्वॅलिटी आहे. बघा सायकल कशी, इन्कम इनइक्वॅलिटी आहे, बरोबर आहे. इन्कम इनइक्वॅलिटी आहे असं आपण गृहीत धरूया. एक 100 रुपये कमवतो आणि एक 1000 रुपये कमवतो. आता असं गृहीत धरूया की याचे 10 रुपये सेव्हिंग, याचं 100 रुपये सेव्हिंग. भविष्यातले 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष. अशी परिस्थिती येते की महागाई वाढत आहे, त्याच्यामुळे याचे कदाचित 90 रुपये सेव्हिंग येईल, याचा 1 रुपया किंवा होणारही नाही असंही कदाचित होईल. मग अशा स्थितीमध्ये याचं कदाचित भविष्यातलं सेव्हिंग जे आहे हे बंद होऊ शकतं, पण याचं सेव्हिंग मात्र चालू राहू शकतं. म्हणजेच इन्कम इनइक्वॅलिटी आहे ही वेल्थ इनइक्वॅलिटी क्रिएट करते. बरोबर आहे? वेल्थ इनइक्वॅलिटी क्रिएट करते. आता वेल्थ म्हणजे त्याच्याकडे सेव्हिंग आहे. सेव्हिंग असल्यामुळे नेक्स्ट अपॉर्च्युनिटी, कशामुळे अपॉर्च्युनिटी येतात? बेटर एज्युकेशन प्लस इन्व्हेस्टमेंट, त्यामुळे येऊ शकतात. एक तर जोडधंदा, धंदा पाणी करेल किंवा नोकरी करेल बेस्ट चांगली, तर हे दोन एज्युकेशन किंवा इन्व्हेस्टमेंटमुळे येऊ शकतं. हे जसं जसं एखाद्या जवळ वेल्थ वाढलं आहे ना, वेल्थ वाढलं तर त्याचं एज्युकेशन आणि इन्व्हेस्टमेंट वाढेल, तर भविष्यातली अपॉर्च्युनिटी जी आहे याच्यामध्ये फरक पडेल. याची अपॉर्च्युनिटी ए पकडला आणि यानं बी पकडला तर याची अपॉर्च्युनिटी संपली, याची अपॉर्च्युनिटी छान, म्हणजे याच्यामध्ये इनइक्वॅलिटी आली. मग इनइक्वॅलिटी आली तर इन्कम इनइक्वॅलिटी अधिक जास्त हार्श, अधिक जास्त होईल आणि अशी सायकल वाढत जाईल. आणि मग गॅप जी आहे ही गॅप वाईड होत जाईल, वाढत जाईल सातत्याने, आणि श्रीमंताने गरीबाशी मुठ्ठी दरी निर्माण होईल. आलं की नाही लक्षात? गेटिंग द पॉइंट? ठीक आहे. आता आपण इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी वर्सेस पॉवर्टी, म्हणजे पॉवर्टी मीन्स इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी का? नाही रे बाबा, बोथ आर डिफरंट. येस, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी कॅन क्रिएट द पॉवर्टी and poverty showing the harshness of economic inequality. किती त्याची तीव्रता आहे ते दाखवतं. पण इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी नेहमी रिलेटिव्ह कॉन्टेक्स्ट मध्ये, तुलनात्मक दृष्टिकोनातून आपण समजून घेतो, आणि पॉवर्टी ऍब्सोल्यूट अप्रोचने आपण बघतोय. म्हणजे कसं, आपण पाहिलं त्याची 4 चाक व याचे 4 चाक, तो करोडची कार, याची लाखाची कार, आणि हा लाखाच्या कारवाला म्हणते मी गरीब, मग आम्ही 2 व्हीलरवर जाणार आहे, काय म्हणावं आम्ही? फकणेपती काय म्हणा? मग तर मग तुलनात्मक दृष्टिकोन, रिलेटिव्ह, याच्यात रिलेटिव्ह डिप्राइव्ड होऊन जाते बाबा. तो पण, हा पण कारवाला आणि तो पण कारवाला, पण या कारवाल्याला गरीब झाल्यासारखं वाटतंय है ना. तो जीवनमान, उत्पन्न आदी बाबत तफावत जी काळानुसार बदलू शकते इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी मध्ये, ही बदलू शकते. 4 चाक याचे जे मारुतीचे आहेत भरपूर छापाई केली तर हा तिथपर्यंत पोहोचू शकते. पण गरिबीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर वंचितांची अशी स्थिती जी काळानुसार बदलत नाही. इट्स हार्ड इनफ टू कम आउट ऑफ द पॉवर्टी. गरिबीच्या बाहेर येणं इतकं सोपं नाही. का? कारण गरिबी अशी परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये संध्यांची उपलब्धता होऊ शकत नाही. देर इज अ कम्प्लिटली लॅक ऑफ अपॉर्च्युनिटीज फॉर एनी फर्दर डेव्हलपमेंट. का? कारण कुठलं सेव्हिंग नाही, कुठलं एज्युकेशन नाही, काहीच नाही. इथे हा संपून जाते. हा विशियस ट्रॅपमध्ये गेला आहे, दुष्टचक्रात हा फसलेला आहे. हा दुष्टचक्रात फसलेला नाही, परिस्थितीनुसार आहे. त्याच्यामुळे परिस्थितीनुसार हे बदलू शकते. आता गंमत अशी की इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी आणि पॉवर्टी या दोन्ही सोबत एक तर कमी अधिक होऊ शकतात, कमी अधिक होऊ शकतात. म्हणजेच कसं आहे
की इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी असं गृहीत धरा, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी जी आहे ही खूप जास्त असेल, नाही हाय असेल, परंतु पॉवर्टी जी आहे त्याच देशामध्ये पॉवर्टी हाय असेल असं नाही, है ना. पॉवर्टी असेल हाय असेल असं नाही. इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी हाय असेल म्हणून पॉवर्टी हाय असेल असं नाही. किंवा इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी लो आहे, एखादा विकसनशील राष्ट्र आहे किंवा जस्ट विकासाला सुरुवात झाली आहे सबसारण, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी जास्त नाही आहे, पण तिथे पॉवर्टी हाय राहू शकते. गेटिंग द पॉइंट? लक्षात आलं? म्हणजे जिथे हाय इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी आहे ते कदाचित सुबत्तेचं राष्ट्र असावं, डेव्हलपिंग किंवा इमर्जिंग कंट्री असावी, ही पॉसिबिलिटी आहे, ज्याच्यामुळे पॉवर्टी फार जास्त नाही आहे पण इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी नक्की आहे. पण जे गरीब राष्ट्र आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी ही फार कमी जरी असली तरी बहुतांशी लोक हे गरिबीमध्ये खितपत असतात, म्हणून तिथे हाय पॉवर्टी राहू शकते. म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, राईट. आता आपण शेवटी समजून घेऊया की हे इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी जी आहे याची कारणं काय आहेत, कॉजेस काय आहेत. तर पहिल्यांदा स्टार्टिंग पॉइंट, विषम सामाजिक आणि आर्थिक स्थिती, तीच आधी विषम असेल म्हणजे स्टार्टिंग पॉइंटच विषम असेल तर मग काही होऊ शकत नाही. जसं जाती प्रथा आहे, जाती प्रथेमध्ये खालच्या स्तरातील लोकांना काही चान्सच नाही, किती बी बॉडी बिल्डर राहू दे त्याला जीव उजूरच करायचा आहे. आणि एखादा क्षत्रियासन सुकड्या सगळ्या राहू दे तरी तो तलवार दोन्ही हातांना नाव उचलता आली तरी चालत, पण तो चुचला मग कसा होईल, है ना. तर इथं गडबड आहे, विषम आर्थिक सामाजिक स्थिती. दुसरं, शिक्षणाच्या संधींमध्ये तफावत, शिक्षणाच्या संधीमध्ये खूप तफावत आपल्याला दिसून येते, है ना. याच्यामध्ये एक गरीब जो असेल स्टार्टिंग पॉइंटला तो बिचारा प्राथमिक शाळा कसा तरी शिकते जिल्हा परिषदची, आता त्या बी गेल्या, का होतं माहित नाही, मग ते बी शिकायला त्याला काही मिळत नाही, तो बिचारा अनफळच राहील. मग तो अनफळ राहील तर तो काय म्हणून बालमजूर, है ना, कबाडीचं काम काही करत, बरोबर आहे, हातमजुरी करत. मग हातमजुरी कमवून किती, आणि तोच जर 10वी किंवा 12वी किंवा ग्रॅज्युएट झाला तर त्याचे उत्पन्न कमवायची शक्ती जास्त वाढते. मग याच्यामध्ये तफावत असेल तर विषमता आपोआपच येईल. रोजगारांच्या संधीचा अभाव, इकडे शिकले ग्रॅज्युएट, केवढे ग्रॅज्युएट, हे एमपीएससी कोण देते, इंजिनियर, काऊन रे बाबा इंजिनिअरिंग मध्ये नाही आहे का भेटते म्हणते, 10,000 भेटते म्हणते ना, 12 तास राबवते, अशी परिस्थिती आहे. एवढे IT वाले आहेत, कोणत्या खूपच्या खापशातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून केला माहित नाही, है ना. बिचाराने IT ची डिग्री घेतली आणि 10,000 धडाची मिळत नाही, मग तो का करते, एमपीएससी करायला जाते, तिथे आमच्या धडाच्या पोस्ट निघत नाही, हे प्रॉब्लेम. म्हणून रोजगाराच्या संधीचा जर अभाव असेल तर अडचण येईल. जो रईस आहे तो तर रईस होतच आहे, आणि हा म्हणते मला काही तर होऊ दे, त्याला काही व्हायची संधी मिळत नाही. बदलते तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजिकल चेंज, मग ते जुना टेक्निशियन जो आहे तो बिचारा जुन्या टेक्नॉलॉजीनं केला, त्याची नोकरी साफ, मग तो अनएम्प्लॉयड झाला, त्याला अपडेट करता येत नाही कारण वय झालाय. मग अशा वेळात मात्र अडचण येऊ शकते. प्रतिगामी कर प्रणाली, प्रतिगामी कर प्रणाली म्हणजे कसं, रईस आहेत त्यांना दाखवायचं तर आहे टॅक्स खूप पडते पण प्रत्यक्षात पडत नाही, आणि गरीबाले म्हणते तुम्हाला बाबा इन्कम टॅक्स बसे नाही, अरे हो पण आमच्यावर GST केवढी बसते बाबा. तर रिग्रेसिव्ह टॅक्स प्रणाली जर असन तर मग मात्र अडचण येईल. म्हणजे ज्या देशामध्ये श्रीमंतावर हळूहळू वरवर जसं गेलं तसं तसं त्यांच्या प्रोपोर्शनेट कमी टॅक्स बसत असेल प्रोपोर्शनेट मध्ये, आणि गरिबांवर प्रोपोर्शनेट मध्ये अधिक टॅक्स बसत असेल, हे कुठं होतं, जेथे इनडायरेक्ट टॅक्स हे हेवी असतील आणि डायरेक्ट टॅक्स हे कमी असतील, तिथं काय दिसते, रिग्रेसिव्ह टॅक्सेशन. म्हणजे गरिबाचं उत्पन्न कमी झालं, गरिबाची सेव्हिंग कमी झाली आणि श्रीमंताची सेव्हिंग जास्त झाली, म्हणजे त्याचं वेल्थ वाढलं, श्रीमंताचं वेल्थ वाढलं आणि गरिबाचं वेल्थ डिस्काव म्हणून सुद्धा आपल्याला दिसते. विकासात्मक योजनांचे प्रश्न असतात. विकासात्मक योजना म्हणजे विकासात्मक योजना ह्या बरेच वेळा कागदावर असतात. विकासात्मक योजना हा रोजगार भिमुख नसतात, जिथं पाहिजे तिथं होत नाही, है ना. तर अशा सत्यानाश जेव्हा होते विकास योजनांचा तेव्हा मात्र आपल्याला असं दिसते की रोजगार निर्मिती होत नाही, आणि मग काय होते, दुष्ट चक्राची निर्मिती होते. आणि मग कॉन्सिक्वेन्स का, तर गरिबी येते, आर्थिक विषमतामधली दरी जी आहे ती वृद्धिंगत होते,
है ना, ती काय वाढून जाते, बरोबर आहे ना, है ना, ती वाढून जाते, असा सगळा सत्यानाश होते आणि मग मोठा प्रॉब्लेम येते. तुम्हाला लक्षात आलं असेल, काही प्रॉब्लेम नाही. आता सर्वात शेवटी आपण पाहूया की इनइक्वॅलिटी जे आहे त्याचं मेजरमेंट काय, आणि ते पाहिल्यावर तुम्हाला म्हणा अरे बावा हे तर प्रश्न येतेच, तर ते पाहून घेऊ. आता कोणता रे बावा, आर्थिक विषमतेचे परिमाण. परिमाण कोणते आहे, ते चित्रलेखावर आहे, ग्राफिक्स, इंडेक्सवर आहे आणि रेशोवर आहे. आणि तुमच्या परीक्षेला आलेला लॉरेंज भाऊ, लॉरेंज कर्व हा कुठला, ग्राफिक्स. इंडेक्स मध्ये गिनी कोएफिशियंट तुम्ही लई ऐकलाय, गिनी इंडेक्स, पण हे काही ऐकले नाही, पण हे विचारू शकतात. तर दुसरे आहे अटकिन्सन्स इंडेक्स, हुवर इंडेक्स, रॉबिन हुड इंडेक्स, सुहुज इंडेक्स, थिल इंडेक्स. इंडेक्स लक्षात ठेवायचे, नुसतं ठेवायचं, म्हणजे इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीचं मेजरमेंट करासाठी आहे रे बाबा, है ना. दुसरं गुणोत्तर रेशो, पेट्रा रेशो, डिसाइल डिस्पर्शन रेशो, पाल्मा रेशो, 2020 आपण खेळतो तो, है ना, रेशो, आणि गाल्ट रेशो स्कोअर, हे आपल्याला काय दिसते, हे रेशो आहेत. सध्या एवढं पाठ करा, मी एक एक काय तुम्हाला समजून सांगेन छानपैकी, कारण की त्याच्यातही विचार लॉरेंज कर्व आणि गिनी कोएफिशियंट मध्ये विचारलेला आहे, आणि मग आपला है ना जाते, है ना, दही दही होऊन जाते ते, तर ते होऊ नये म्हणून मी हे समजून सांगणार. पण हे असं पाठ करून ठेवा, एवढं पाठ केलं की मग पुढचं समजून जाते. ठीक आहे, मला वाटतं की आता कुठली अडचण नाही, सोपा सोपा विषय आहे. थोडेसे कॉन्सेप्ट मी क्लिअर करायचा प्रयत्न केला. पॉवर्टी इनइक्वॅलिटी, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, कॉझिटिव्ह फॅक्टर्स, हे सगळं बघितलंय, बरोबर आहे. ठीक आहे, कॉन्सेप्ट क्लिअर, यस. तर मग अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.